नमस्कार शिक्षक मित्रांनो, जनगणना 2026चे मानधन जमा होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी माहिती पाहणार आहोत. 9 जुलै 2026च्या पत्रानुसार केंद्र शासनाकडून जनगणना 2027च्या कामकाजासाठी प्राप्त झालेल्या निधीचे वाटप करण्यासंबंधी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. केंद्रीय जनगणना कायदा 1948 आणि जनगणना नियमावली 1990च्या कायदेशीर चौकटीच्या अधीन राहून जनगणना करण्यात येते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 12 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत माननीय मंत्रिमंडळाने भारताची जनगणना 2027ला मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यान्वये राज्यात जनगणना 2027चे पहिल्या टप्प्याचे काम 16 मे 2026 ते दिनांक 14 जून 2026 या कालावधीत पार पाडले आहे. जनगणना 2027चे पहिल्या टप्प्याअंतर्गतचे खर्चामध्ये जनगणना प्रगणक व पर्यवेक्षक, जनगणना अधिकारी कर्मचारी यांचे मानधन, बाह्य स्रोत मनुष्यबळ, मोबदला, जनगणना प्रशिक्षकाचे मानधन, प्रशिक्षण भत्ता, प्रशिक्षण खर्च, संगणक तत्सम साहित्य खर्च यावरील खर्चाच्या मर्यादा निहित केलेल्या आहे. त्यानुसार सदर निधी जनगणना 2027चा जो निधी आहे तो शासनाला प्राप्त झालेला आहे आणि तो निधी लवकरात लवकर सदर निधी PFMS प्रणालीद्वारा वितरित करण्यात येत आहे आणि निधी वितरणाचे आदेश प्राप्त झाल्यावर सदर प्रयोजनासाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये वितरित रक्कम प्रत्यक्ष जमा राहील आणि याची निश्चित करून त्याला खर्च PFMS प्रणालीद्वारा करायचा आहे. त्यामुळं लवकरच आपले जे मानधन आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. धन्यवाद.